ऐसा कर घरावे राम, ऐसा कर घरावे राम, और धंदा सब छोड़ई काम। इतने गोते काये खाता, जब तू अपना भूलन होता। अंतर जामी जानत साचा, मन का एक ऊपर बाचा। इतने गोते काये खाता, जब तू अपना भूलन होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश। इतना गोते काये खाता, जब तू अपना भूलन होता। लोकाभिराम रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथ। कारुण्य रूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो प्रभाव, पांडुरंगा करो प्रभाव, पांडुरंगा करो प्रभाव। ओ सरे चरण संपाते, ओ सरे चरण संपाते। जपवाने कदे दावी सारा, जपवाने कदे दावी सारा। काय माझी वाणी मानील संतास रंजव चित्ताशी आपुलिया। जयाचे केलिया स्मरण होई सकळ विद्येचे आदिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे तेही नमस्कारून आता। ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तके पाया वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी मस्तके पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। कथा करुमति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू। पधारे पवन कुमार, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा भीर, ऐसा कर घरावे राम, और धंदा सब छोड़ई काम। इतना गोते काये खाता, जब तू अपना भूलन होता। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन माय बाप्पांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराजांचे जे गाथेमधील हिंदुस्थानी पद आहे त्या हिंदुस्थानी पदातील एक अभंग आहे। आणि महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा या लोकांमध्ये नांदत असताना सुरक्षा करणारा, या समाजाला जपणारा, सांभाळणारा,
दैवांतकरणाचा वर्ग तो साधू संतांचा आहे. श्री संत तुकाराम महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा वर्तमानामध्ये दुःखी जीवांकडे पाहून वर्तमान कसा जपला पाहिजे, वर्तमानामध्ये काय दिलं, काय केलं पाहिजे, याचा पवित्र सुझाव, पवित्र शिक्षा दीक्षा तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा देतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर खिरडीसाठी या पवित्र ग्रामनगरामध्ये ज्यांना जन्म प्राप्त झाला ते आमचे शिवाजी आबाजी नागरे, ते आमच्या गावचे जावई होते आणि त्यांचेच असणारे सुपुत्र अरुण शिवाजी नागरे. या सज्जनाच्या मला कळत नव्हतं आता इथपर्यंत वस्तीपर्यंत येईपर्यंत मला माहीत नव्हतं का यांचं आजोळ माझ्या गावचं आहे, जेऊरचं आहे. आता इथं आल्यावर कळालं. तसं काही फार वय नाही, त्याबरोबर यायचे तर लहान लहान राहायचे एवढंच आहे फक्त, फार वय नाही. पण त्यांच्या ह्या वर्षश्राद्धाला येण्याचं अहोभाग्य मला प्राप्त करून दे आमचे चकोर बंधू. आणि चकोर बंधूंनी आमच्या नागरी साहेबाकडे सांगितलं आणि मला हे अहोभाग्य प्राप्त झालं आणि त्या निमित्ताने माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. इथं आलो पाहिलं दादा विना नव्हता. वर्तमानामध्ये आमच्या महापुरुषांना दुसरं काहीच नाही, त्यांनी हे पाहायचं दादा आज हा समाज कुठं व्यस्त आहे, याची व्यस्तता काय आहे, हा कुठं रमला, याचं मन कुठं रंगलेलं आहे, वृत्ती याची कुठं आहे. कारण आज वर्तमानावर त्याचा भविष्यकाळ अवलंबून आहे. वर्तमान अशी चीज आहे दादा, वर्तमान तुम्ही जेवढा जपाल ना दादा तेवढी भविष्याची चिंता मिटेल. नुसती भविष्याची चिंता मिटणार नाही दादा, भूतकाळाचा विसर पडून जाईल. पण त्याच्याकरता वर्तमान जपला पाहिजे. पण ही समज आपल्या जीवनात आपल्याकरता स्वतःला ती समज येत नाही दादा. याच्याकरता साधू संतांचा जो वर्ग आहे दादा या विश्वामध्ये, दया आहे त्या अंतःकरणामध्ये आणि बार बार जागृती देतात, चेतावणी देतात, ऊर्जा देतात, धैर्य देतात, सांभाळतात दादा सांभाळतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणारा जगात एवढाच एक वर्ग आहे, तो साधू संतांचा वर्ग आहे. साधू संतांनी इथं आल्यावर दुसरं काय केलं नाही दादा. या विश्वाची निगराणी करायची. विश्वाची निगराणी तरी का करायची दादा. साधूचे जे व्यापक स्वरूपाचं जे जगणं आहे दादा, हे विश्वची माझे घर ऐशी मथी जयाची स्थिर किंबहुना चराचरापण झाला. साधूची खरी व्याख्या तीच आहे का ज्याला आपण होऊन जीवन जगतायत. सगळे आपले आहे, सगळे माझे आहे. तुका म्हणे संतपणा याची नाव जरी होय जीव सकळांचा. सर्वांचं जीवन होऊन ज्याला जगता येतं ना दादा, तो स्वतःपुरता मर्यादित जगत नाही. त्याचं जगणं केवळ परोपकाराकरता, दुसऱ्याच्या हिताकरता, दुसऱ्याच्या कल्याणाकरता हे फक्त साधू करू शकतो दादा. समाजामध्ये मर्यादित जगणारी माणसं झाली, भाऊ प्रेम करीत नाही. आम्ही पुन्हा पुन्हा सांगता दादा, या विश्वामधून दोन प्रकारचे विचार नष्ट झाले दादा समाजामधून. एक परोपकाराची वृत्ती नष्ट झाली आणि माणूस प्रेम करायचा विसरला. परोपकार करा, प्रेम करा. माझ्या तुकोबारांनी पाहिलं निगराणी सुरक्षा सांभाळणारा हे विश्वच माझं घर होऊन जगणारे जे साधू असतात दादा, जे सज्जन असतात पवित्र पुण्यात्मे, त्यांना सकट जगत कल्याणाची काळजी असते. यांचं भलं व्हावं, यांचं कल्याण व्हावं. रात्रंदिवसाची मेहनत करायची, नुसता धर्माचा प्रचार करायचा नाही. बरं, धर्माचा प्रचार करायचा म्हणजे नुसत्या घोषणा नाही द्यायच्या. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र में सद्भाव बनावो, सभी का भला हो. सर्वांचा भल्याचा विचार करून नाही जमत दादा, मेहनत घ्यायची. साधू संत रात्रंदिवस मेहनत घेतात दादा. त्या मेहनतीचा परिणाम आहे दादा. आज जेवढं काही चांगलं पाहतो ना दादा आज विश्वामध्ये,
त्या चांगल्याच्या पाठीमागे आमच्या साधू संतांच्या मेहनतीचा लाभ आहे दादा. दुसरं कोणी किती गमणी बोलतं तर मी हे केलं ते केलं, नाही दादा, तू काही केलं नाही, तू काही केलं नाही. हे जे चांगलं पाहतो आम्ही त्याच्या पाठीमागे माझ्या ज्ञानोबा तुकोबाची दया आहे, त्यांचे उपकार आहे. मग उपकार ते का करतात, कशा करता करतात, तेवढ्या कामा करता आले. येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. परोपकारा करता आले सज्जन केव्हा परोपकारामध्ये जीवन घालवतात. माझे तुकोबराशी परोपकारी सज्जन आहे, दया अंत करण्यात आहे. या विश्वाच्या धर्माचा प्रसार करीत असताना, विश्वाची निगराणी सुरक्षा करीत असताना, सांभाळत असताना माझ्या तुकोबराच्या दृष्टीला काही दुःखी जीव आले. सुखाचा पर्याय द्यावा असं माणसाला वाटत नाही कधी. सुखाचे वर्षानुवर्षे निघून जातात तरी सुखाचे माणसं दिवस मोजित नाही दादा. म्हणून तर ही व्यवस्था बिघडली दादा. या सृष्टीची व्यवस्था पण बिघडण्याच्या पाठीमागे एकच कारण आहे. सुखी असताना माणसं सुखाचे दिवस मोजित नाही, पण दुःखाचे दिवस मोजित राहतो. नुसते दुःखाचे दिवस मोजितच नाही, दुःखाचा उभाडा काढीत राहतो. कोणाकडे सज्जनाकडे दुःखाचा उभाडा काढत आता रडा, पण एखाद्या सज्जनाकडे रडा. कुठे रडून काही फायदा नाही. माझ्या तुकोबाकडे काही अशी गाराणे घेणारी मंडळी यायची. महाराज माझ्या पाठीमागे हे दुःख आहे, माझ्या पाठीमागे ते दुःख आहे. प्रत्येक सज्जन आपल्या दुःखाचा उभाडा सज्जनाकडे काढतात. कोणीतरी सज्जनाला आपल्या दुःखाचा उभाडा काढायचा. माझी माऊली म्हणतात, या लागी सुमनवाणी शुद्धमती अनिंदकू अनन्य गती परिगौप्यही तया प्रती चावळीची सुखे. तुम्हाला दुःख हलकं करायचं असेल तर त्याच्याकरता योग्य अधिकारी पहा दादा. तो सुमनो असावा, तो शुद्ध मती असावा, तो अनिंदको असावा, माझ्या प्रभूचा अनन्य शरणागत असावा. माणसं कीर्तन चांगली ऐकत नाही दादा. कीर्तन चांगली ऐकली असती ना दादा, मग तुम्ही म्हणा आम्ही काय केलं आतापर्यंत. ऐकली दादा कीर्तन, पण कथा सुनिये और कथा गुनी. कथा ऐकत चला दादा, आणि कथा थोडी थोडी जीवनात उतरवी चला. बऱ्याच सज्जनांना बिचाऱ्यांचं वय गेलं तरी अजून कीर्तन उमगलं नाही. अजून कीर्तन पाहायचं म्हणतात ते. कीर्तन पाहायचं या विषय नाही, पाहायची गोष्ट नाही दादा. कीर्तन ऐकायचं, श्रवण करायचं आहे, नुसतं ऐकायचं नाही. कथा सुनिये और कथा गुनी. कथा ऐकत चला, थोडी थोडी कथा जीवनामध्ये उतरवीत चला दादा. माझ्या तुकोबाराने दुःखी जीवाकडे पाहिलं, अनेक प्रकारचे दुःखाचे गाराणे समजावून घेतले, पण त्यांना धैर्य देत असताना, ऊर्जा देत असताना दादा, आज जे तू दुःख भोगतो वर्तमानामध्ये हे तुझ्या पाठीमागच्या कर्माचं फल आहे. अगा कर्मे जे उरावे तैतिया सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावी देहा एका. निळबराची गोपिका म्हणते, येथे आली येऊ याच निज कार्या केली कर्मे ती मागील भोगावया. आता घडती ती याते समर्पाया नाही भय त्या निज स्थाना जावयावो. येथे आली येऊ याच निज कार्या. एवढ्याच कामा करता आले का पाठीमागच्या कर्माचा झाडा देण्याकरता प्रत्येक सजन इथं आला दादा. मग इथं आल्यावर सुखदुःखाचे भोग भोगीत असताना माणसं आपल्या सुखदुःखाच्या भोगाचे परिणाम कोणावर तरी लादून देतात. तुकोबार म्हणतात, बाबा तसं नाही, हे पाठीमागच्या तुझ्या कर्माचं हे सुखदुःखाचं फल आहे. आता वर्तमानामध्ये तू काय करायचं याचं दर्शन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तू आईचा कर I
ऐसा कर घरावे राम, एक कल्याणकारी सूत्र देत असताना तुकाराम महाराज वर्तमानामध्ये प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता घराघरापर्यंत कोटी कोटीपर्यंत प्रत्येक सज्जनापर्यंत प्रत्येक मानवापर्यंत माझ्या ज्ञानोबा तुका संदेश निरोप पोहोचवायचं कार्य या साधू संतांनी धर्माच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून करावं. घराघरापर्यंत कोटी कोटीपर्यंत निरोप गेला पाहिजे, ज्ञानोबा तुकोबा संदेश गेला पाहिजे. आणि तो संदेश जे कल्याणकारी सूत्र आहे, हे करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, अधर्म आहे अधर्म आहे, ही नीती आहे अनिती आहे, याची शिकवण फक्त साधू संत देऊ शकतो. फक्त आणि तिने बरबटलेली माणसं काय करणार आहेत? आपल्या प्रवासामध्ये सुखशांतीची अनुभूती करण्याकरता फक्त कुठल्या तरी साधूच्या आश्रित जगणं पाहिजे. शहाणी माणसं आपली संतान आपली लेकरं कोणातरी सज्जनाच्या स्वाधीन करून देतात. सांभाळा बाबा यांना, आता यांची निगराणी सुरक्षा तुम्ही करा. पवित्र विचार, पवित्र शिक्षा दीक्षा, अनेकांचं जीवन दीक्षित करणं, प्रकाशित करणं, उद्बोधित करणं हे साधूचं काम आहे. दया आहे ना, दयावान कशी माणसं असं करू शकतात. ज्याच्याकडे दया नाही ना दादा, ती माणसं कुठलाही गांभीर्याने विचार करायला त्याने वर्तमानाला खूप जपलं पाहिजे. जपलं पाहिजे म्हणजे काय करणीय काय आहे वर्तमानामध्ये ते आपल्या मनाने करून चालणार नाही. आम्ही बार बार सांगतो दादा, कुठली जटिल समस्या जीवनात आली, माझ्या ज्ञानोबा तुकोबाराला विचारा, तुमचं समाधान होईल. ज्ञानोबा तुकोबा तुमचं समाधान करू शकतो दादा. आज साधू संत तुमचं समाधान करू शकता, दुसरं कोणी करणार नाही दादा. येतं दादा स्वतः लटकं रडायचं, दुसऱ्याला चांगलं रडायला लावायचं, खरे रडायला लावायचं. रडवणे हा जीवाचा स्वभाव आहे दादा. स्वतः लटकं रडतो आणि दुसऱ्याला खऱ्या अर्थाने रडायला लावतो. पण साधू कोणाचंही दुःख हलकं करतो, त्याचं रडणं थांबवतो, पुन्हा रडण्याचा प्रसंग येऊ नये अशा नीतीच्या गोष्टी सांगतो. ती साधू सांगू शकतो दादा. याच्या जीवनात पुन्हा दुःख येऊ नये, पाठीमागच्या दुःखाचा निराश व्हावा, याचं दुःख कायमचं गेलं पाहिजे, पण भविष्यात पुन्हा दुःखाची एंट्री होऊ नये असा वर्तमान जपला पाहिजे. म्हणजे केलं काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, बाबा पाठीमागचं कर्म सोडून दे, पण आज वर्तमानामध्ये ऐसा कर, वर्तमानामध्ये एकच काम कर, तुझ्या घरी देव कसा येईल, राम कसा येईल. ऐसा कर घरावे राम, और धंदा सब छोरई काम, सर्व कामावर चिरा घालून दे. आतापर्यंत कोणाला सिद्धी प्राप्त झाली नाही दादा, कोणाच तर काही बाकी राहून गेलंच आहे. मरेपर्यंत ज्या इच्छा वासना कामना राहतात दादा, त्या शिल्लक राहतात. कोणाच्या सिद्धीला गेल्या नाही, कोणाच्या इच्छेप्रमाणे झालं नाही, आणि इच्छा शिल्लक राहिली नाही, माणूस गेला असं घडत नाही. तो फक्त साधू करू शकतो. का झाकलिया घटीचा दिवा, काय झाला नेनो केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. असा ध्येय, इच्छा शिल्लक नाही दादा, काही करणं शिल्लक नाही. म्हणून वर्तमानामध्ये वेगळ्या वेगळ्या
ठिकाणी आपल्या वृत्तीने भटकणाऱ्या जीवाला, पाठीमागच्या दुःखाचं विनाकारण सुख दुःखाचे भोग भोगीत असताना विनाकारण दुःख करून घेणारा, त्याला वर्तमानामध्ये पवित्र सुझाव देतात, पवित्र शिक्षा देतात. दादा हे करो, हे न करो. ऐका रे दादा, चांगली कीर्तन ऐका. कीर्तनाशिवाय पर्याय नाही दादा. साधू संतांची भूमी, ऋषी मुनींचा देश आहे. या देशामध्ये अनेकांनी दुःखावर मात विजय मिळवण्याचा प्रयत्न केला दादा, कोणी यशस्वी ठरला नाही दादा. दुःखावर मात करण्याकरता साधू संतांचे विचारच यशस्वी ठरले. तीच माणसं आज यशस्वी ठरले. आपल्याला आलेला अनुभव या विश्वशांती करता, विश्वकल्याणाकरता देऊ शकतात. स्वतः सुखी झाले, इतरांना सुखी करण्याची पवित्र शिक्षा देतात. तुकोबा म्हणतात, बाबा वर्तमान दुसरं काहीच करू नको. और धंदा सब छोरई काम, सगळे काम टाकून दे, फक्त आपल्या घरी देव कसा एवढं पाय. ऐसा कर घर आवे राम. वर्तमानामध्ये, कारण कर्म हे सतत कर्त्याच्या शोधात असतं. कर्म करणारा करता जर या खिडी साठ्याला जन्माला एवढ्या तालुक्यामध्ये आला आणि इथं कर्म चुकीचं केलं, आमच्या धुळे नंदुरबारकडे पळून जरी गेला तरी ते कर्म तिथं जातं. मोठा भाऊ तुम्ही एवढ्या तालुक्यातले का, खिडी साठ्याचे, तुम्ही असा असा चुकीचा उद्योग केलेला आहे, चला बरं. कर्म करत्याच्या शोधात असतं दादा. म्हणून निमूटपणे एकच काम कर. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. वाटेला कर्म निमूटपणे पार पाडा दादा, आणि वर्तमानाला सांभाळा. सांभाळायचं म्हणजे करायचं काय, आपल्या घरी राम कसा येईल, देव कसा येईल. ऐसा कर, आता तरी असं कर, पाठीमागचं सगळं विसरून जाय दादा. तुझ्याकडून काही अपराध घडले असतील, काही भूल झाली असेल, काही चुकलं असेल, त्याच्याशी मतलब नाही. वर्तमानामध्ये भूतकाळ पुष्ट होऊन जाईल आणि भविष्याची चिंता मिटून जाईल. याचा करता ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोरई काम. सगळे काम सोडून दे दादा. आतापर्यंत कोणाच्या कामाची पूर्ती झाली नाही, इच्छा वासना कामना कोणाच्या सिद्धीला गेल्या नाही. तू तरी का वर्तमानामध्ये असा प्रयत्न करतो? हा चुकीचा प्रयत्न आहे. जे करतो तुझी मेहनत जी आहे ना, तर ते मेहनत बरोबर आहे, मेहनत घेतली पाहिजे, पण मेहनतीचा लाभ हानीकडे लक्ष असलं पाहिजे दादा. लाभ हानी वर्तमानामध्ये आपण जे काही कर्म करतो आहोत, त्या कर्माच्या पाठीमागे लाभ हानी काय आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही दादा. फक्त निमूटपणे जगराटीमध्ये लोक जसं घरका देतात तसं माणसं घरका देत राहतात. तसंच घरका द्यायचं आहे, पण सांभाळायचं आहे, जपायचं आहे दादा. न जाणू या लोकांमध्ये नांदत असताना पाठीमागच्या भूलीचे परिणाम आपण आज भोगतो ना. आता वर्तमानामध्ये काही चुकलं नाही पाहिजे, काही भूल झाली नाही पाहिजे, काही आपल्याकडून मनाकडून वाणीकडून वा शरीराकडून कुठले दोष घडले नाही पाहिजे. कारण पाठीमागं घडलेले वाणीचे मनाचे शारीरिक दोष, त्याचे परिणाम वर्तमानामधलं दुःख आहे दादा. आता वर्तमानामध्ये काय करायचं? ऐसा कर घरावे राम. अभंग जरी हिंदुस्थानी पद असले, हिंदी असला, पण मी तुम्हाला चांगलं बोलू राहील तुमच्या बरोबर. बरोबर कळलं पाहिजे कीर्तन. कीर्तन कळलं का दादा? माझे ज्ञानोबा आहे तो कोणाला समजून घ्या. या जगात कोणालाच समजून घेऊ नका दादा, कोणाचाच अभ्यास करू नका. फक्त केवळ आहे, केवळ माझ्या ज्ञानोबा रायची भूमी आहे. तुम्ही आपण संत आणि लेकर त्यांची संतती आहोत, लेकर आहोत. हा संप्रदाय त्यांचा, भूमी त्यांची, तुम्ही आपण लेकर त्यांचे आहोत. आपल्या पित्याला समजून घ्या दादा, आपल्या मायबापांना समजून घ्या, त्यांची तळमळ ध्यानात घ्या. काय तळमळ आहे तुका करायची? दुःख घालवायचं आहे महाराजांना, पण दुःखाचा दुःख करीत बसायचं नाही, दुःखाचा खेद करायचा नाही. का झालं, कशामुळे झालं हे पाहायचंच नाही. आता नवीन काही करू द्यायचं नाही. भूलगडीनं चुकीनं सुद्धा चुकीचं कर्म घडलं नाही पाहिजे, भूलीनं सुद्धा घडलं नाही पाहिजे. वर्तमानामध्ये एकच काम कर. और धंदा सब छोरई काम. आणि महाराजांनी पाहिलं वर्तमानामध्ये सगळी माणसं व्यस्त आहेत, मेहनत घेतात, पण देव घरी येण्याकरता कोणालाच गरज. देव वाचून कोणाचं नडलं दादा? देवाचं नडलं ज्यांचं दादा ते सुखी झाले. घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घे घास विठ्ठला.
भूक नसे का तुला लागली, माय यशोदा मनी आठवली. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास विठ्ठला. माझे नामदेव आहे. देवाच्या समोर जाता, देवाला म्हणतात, देवा तुला भूक नाही लागली का रे? माझे पिताजी गावाला गेलेले आहे, त्यांनी दिलेलं नैवेद्य तू खात होता. माझा नैवेद्य आला, तुला भूक लागली नाही अजून? भूक नसे का तुला लागली, माय यशोदा मनी आठवली. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास विठ्ठला. असं कोणाचं आहे दादा? म्हणून माझ्या कबीर महाराजाला म्हणायला लागलं, ऐसा भगत मै कबू नाही पाया, नामदेवने देव असा. देवाचं कोणाचं नडलंय? देव जेवलाच पाहिजे असं कोणाला काही घेणं देणं नाही, आणि देव आपल्या घरी आला पाहिजे असंही कोणाला घेणं देणं नाही. तुम्हाला एक माहित आहे, तर ज्याचे देवाशी संबंध मजबूत झाले त्याच्या जीवनातले सगळे टेन्शन फ्री जीवन जगायचे त्यांनी. ज्याचा सकाहारी तयावर विश्व कृपा करी, देव सखा जरी जना उगे कृपा करी. देवच शक्यतो झाला पाहिजे. देव आपला करा दादा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. तुकोबाने पाहिलं, दुःख देणाऱ्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष आहे, वृत्तीने तिथं भटकलेले आहे. आता वर्तमान दुःख भोगतात, पण दुःख यांनी भोगू नये म्हणून तुम्ही काय करा, ऐसा कर घवीर आविराम और धंदा सब छोरे काम. आणि वर्तमानामध्ये दुःख कशामुळे भोगतो? हे तुझ्या भुलीचे परिणाम आहे, ज्याचं दर्शन महाराज दुसऱ्या चरणात करून देतात. इतने गोते काहे खाता, जब तो अपना भुलन होता. वर्तमानामध्ये माझे तुकाराम महाराज दयेच्या माध्यमातून पाठीमागच्या भूमीचा आठव करून देतात. बाबा, आज जे तुझं दुःख करणं आहे ना दादा, हे दुःख तुझ्या वर्तमानाचं काय नाही, हे पाठीमागच्या तुझ्या कर्माचं हे फल आहे.
मला माहित आहे आम्हाला दया येते, साधूला दया येते बरं का दुसऱ्याचं दुःख पाहून. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलांचे निज. पायात काटा टोटल्या जसं वेदना डोळ्यातून पाणी तसा साधूचा अंतकरण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो साधू. तुकोबारे म्हणतात मला माहित होतं एवढं तुम्ही दुःख भोगलं नसतं, एवढं दुःख तू का भोगतो. तुकोबाराय म्हणतात इतना गोते काय खाता, एवढं दुःख कशाला भोगतो, किंवा इतने गोते काय खाता, एवढं दुःख तू भोगलंच नसतं. पण हे कशाचे परिणाम, जब तू आपणा भुलन होता, पाठीमागे तुझ्या भुलीचे परिणाम आहे. वर्तमानाने प्रत्येक सजनाने कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या भुलीचे परिणाम आहे असं समजायचं. म्हणून सुख असेल दुःख असेल आपल्या कर्माचं फल आहे. या नियतीमध्ये झूठ झूठही होत आहे, सत्य सत्यही होत आहे. सत्य सत्य आहे दादा, झूठ झूठच आहे. झूठाचा जय जयकार करू नका, चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका. चांगल्या माणसाला वाईट म्हणू नका, वाईटाला चांगलं म्हणू नका. जपा वर्तमानामध्ये दादा, चांगल्याला चांगलं म्हणल्याशिवाय राहायचं नाही. काय माणसं म्हणतात मी खरं बोलायला गेलो ती तुझ्याशी माझ्याशी बोलत नाही ती माणसं. अरे नाही बोलत तर जाऊ दे ना, छोड दे सारी दुनिया किसी के लिए. इतकं आवश्यक आहे. अरे कपटी काय लोकांशी मैत्री तरी काय कामाची आहे दादा. एक ना एक दिवस कपाल हात मारावा लागणार आहे दादा. म्हणून संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचू करले. साधूचे संगते तरुणोपाय, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला काळ दात खातू कर करा. कोणीही सजन वर्तमान जपला पाहिजे आणि अंतकाळापर्यंत आपल्याकडून काही भूल होणार नाही, आपल्याकडून कोणाला रडवलं जाणार नाही. काळजी घ्या दादा, काळजी घेणार. कोणाला रडवू नका, तुमच्या पाया पडून सांगतो. वर्तमान तुम्ही खूप रडून घ्या दादा, पण कोणाला रडवू नका. वर्तमानामध्ये या जिभेने कोणाला जखम होऊ देऊ नका. जिभेने केली जखम कधीच मिटत नाही दादा, कधीच मिटत नाही. मरेपर्यंत ती जखम मिटत नाही. शस्त्राचा घाव मिटून जाईल रे दादा एखादा. या जिभेने कोणाला जखम केली मिटत नाही दादा, मिटत नाही. हे जपलं पाहिजे. हे जपण्याकरता साधूची आज गरज आहे दादा. या समाजाची सुरक्षा करण्याकरता याला जपणारा सांभाळणारा तो साधूच आहे बाबा. एवढं दुःख कशाला बघतो. इतना गोते काय खाता, एवढं दुःख कशाला बघतो. किंवा तू इतने गोते काय खाता, एवढं दुःख तू भोगलंच नसतं. पण जब तू आपणा भुलन होता, पाठीमागे तुझ्याकडून हे भुलीचे सर्व वर्तमानामधलं जे सुख दुःखाचे भोग आहे ते तुझ्या भुलीचे परिणाम आहे, तुझ्या दोषाचे परिणाम, तुझ्या अपराधाचे परिणाम आहे. कोणाला दोष देऊ नको दादा. म्हणून मी पुन्हा पुन्हा कीर्तन चांगली जर माणसं कीर्तन ऐकायला सावध होऊन कीर्तन जर ऐकायला लागली दादा, मला नाही वाटत रामराज यायला वेळ लागेल. वेळ लागेल. माणसं कीर्तन आळसाने ऐकतात, वाया जाणार नाही दादा. पण पाहिजे त्या प्रमाणात लाभ पाहिजे दादा. वेळ थोडा राहिला प्रत्येकाला, थोडा वेळ राहिला, फार थोडी. जाती ऐशी घडी पुन्हा नाही, घडी घडी काळ वाट याची पायी अजून किती आहे अवकाश. नुसतं प्रमाण पाठ करून बी काम व्हायचं नाही दादा. प्रमाण कथा सुनी और कथा गुनी. थोडी थोडी कथा जीवनात उतरवी चला दादा. खाल नसेल तर काही बिघडायचं नाही, जगात मान नसला तरी काही बिघडायचं नाही. पण थोडी वर्तमान बिघडला तर एक जन्म नाही, जन्मांतराचा बिघाडा होईल दादा. वर्तमान जपला पाहिजे, जपला पाहिजे. आतापर्यंत खायला नाही ना काही बिघडत नाही. नसेल ना कोणी मानात तुम्हाला महत्व देत नसेल, तुम्हाला मानित नसतील, काय बिघडत नाही त्यात. मानिल तो देईल काय, न मानिल तो नेईल काय. मानणारा तुम्हाला काही देत नाही, न मानणारा तुमचं काही नेत नाही. माझे तुकोबाराय मनाला फटकारीत राहायचे. मना तुला ही चुकीची सवय कोणी लावली. ही अमंगळ सवय आहे तुकाराम. अमंगळ सवय अभाग्याची तुकोबाराय म्हणतात. आणि खरं सांगू दादा, मानाच्या इच्छेने जी धावणारी माणसं आहेत त्यांच्या पदरात नेमका अपमान पडतो. पण अपमानी जरी बाद झाली तरी माणसं झटकून पुन्हा प्रवासाला सुरुवात करतात.
मान इच्छितो अपमान पावे अमंगळ सवी अभाग्याची. तुकाराम महाराज कार्य अभागी म्हणा. तुला कोण्या महाराजांनी सवय लावली रे? तुला माहित नाही का मान इच्छा करणं मानाची इच्छा करणं अपमानित होतं म्हणून मनाला फटकरीत राहिलं पाहिजे. मनाला चुकीची सवय लागू दिली नाही पाहिजे वर्तमानामध्ये. मनाला मानाची सवय चुकीची सवय आहे दादा. उलट आपण कोणाला सन्मानित करा. एक दिवस तुम्ही इतके मोठे बनाल दादा का तुम्हाला पाले लोक समाज पुंडलिक वर्ध्याचा गजर करील दादा. पण मानाच्या अंतरातली इच्छा सोडून द्यायची. का सोडायची? मान इच्छितो अपमान पावे अमंगळ सवी अभाग्याची. अरे अभागी म्हणा. तुला माहित नाही मानाची इच्छा करणं अपमानित होतो. वर्तमानामध्ये दुःख करीत बसायचं नाही दादा. कोणाला जखम गो द्यायची नाही जिभेने. कोणाला रडवायचं नाही. का? अरे पाठीमागचे रडवण्याचेच परिणाम आहे. दुःख दिल्याचेच परिणाम आहे. जब तू आपणा भूलन होता. तेव्हा विचार केला नाही तुझ्याकडून अनेक प्रकारचे दोष घडले अपराध घडले. जब तू आपणा भूलन होता. तेव्हा जर तुझ्याकडून चूक घडली नसती अपराध घडले नसते वर्तमानामध्ये तुला दुःख मिळालं नसतं. आता वर्तमानामध्ये ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोरई काम. आणि कधी काळी काय होत दादा माणसं प्रसिद्धी करता प्रशंसा करता तुझा पाठ होण्याकरता आत वेगळंच असतं आणि वरच्या अंगाने लोकांना गुंजाव करीत राहतात. आत वेगळंच असतं. आत एक अंतरी विषयाचे लागले पै पिसे बाहेरल्या वेशे भुलवी लोका. अंतकरणाने विषयाची तळमळ आहे. विषय भोगाची लालसा आहे आणि बाहेरच्या अंगाने लोकांना फसवीत राहत. मी ब्रह्मचारी आहे. मी संन्यासी आहे. मी महामंडलेश्वर आहे. पण तुझं आतलं काय चालू आहे त्याला कळतं ना दादा. तुमचं मला कळाना माझं तुम्हाला कळाना. माझ्या अंतरातली गडबड तुम्हाला कळली असतं तर बोलवलंच नसतं. आणि तुमची गडबड मला कळली असतं तर आलोच नसतं. सोपं गणित आहे. म्हणजे जमलं का बरं आपलं. माझं येणं झालं तुमचं इथे येणं झालं. आपल्या दोघांचा इथे योग आला. का आला? तुमचं अंतःकरण मला कळत नाही आणि माझं अंतःकरण तुम्हाला कळत नाही. पण ज्याला कळायचं त्याला कळतं. त्याचं दर्शन महाराज तिसऱ्या चरणात. अंतर्जामे जागत अंतर्जामे भगवान तुकोबाराय म्हणतात बाबा तुमच्याकडे पाहिलं आम्हाला दयाचे. तुमचं दुःख पाहून आमचं अंतःकरण दुःखी होतं. पण काय करावं. तुम्ही पाठीमागे खूप दोष घडले तुमच्याकडून. तुमच्या भुलीचेही परिणाम आहे. आता वर्तमानामध्ये देव घरी आला कसा पाहिजे. देव घरी येण्याकरता प्रयत्न असला पाहिजे. मेहनत करीत राहा पण देव घरी आला पाहिजे. देव आला का भाग्यासह येतो. सर्व ऐश्वर्य घेऊन येतो दादा. तुमची वनवण टेन्शनच भेटून जाईल. देव आला का टेन्शनच मिटून जाईल. उन्हाळा किती आहे रांगडे किती आहे टेन्शनच राहायचं ना. जिकडे तिकडे चर्चा तीच असते. माईकाचं आकर्षण आहे ना.
या मायकाचं नाही, दुःख देणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याचं कलियुगामध्ये आकर्षण वाढलं, आकर्षण वाढलं. याच्याकरता माझ्या प्रभूने एक सुविधा केली आता नवीन. प्रत्येक गावामध्ये CCTV कॅमेरे लावले, पण त्याच्याकडे यांचं लक्ष नाही कोणाचंच. पहिला कॅमेरा त्यांचा मारुती मंदिरात आहे, पण लोकांना भीती वाटते. कॅमेऱ्यात आलं, मग आलं तर माझ्या मालकाला आनंद होईल, एक भगत आला आज हनुमान दर्शनाला म्हणून. CCTV कॅमेरे लावले बरं का दादा, चौका घराघरात CCTV कॅमेरा आहे दादा. फक्त तुम्हाला माहित नव्हतं म्हणून सांगण्याकरता आलो बरं का दादा. तुम्हाला माहित नाही माझ्या मालकाचे कॅमेरे लावले आहेत, जिकडे तिकडे कॅमेरे लावले आहे, घराघरामध्ये कॅमेरे. आता तर प्रत्येकाच्या पाठीवर कॅमेरा आहे. याच्या ध्यानातही नाही आपल्या पाठीवर कॅमेरा आहे म्हणून. देवाचे कॅमेरा आहे बरं. ते काय त्याचं लाईटचं वीज बिल नाही, कॅमेऱ्याला काय करावं लागतं ते करावं लागत नाही, रिचार्ज मारावं लागतो, काय ते बिल कोणाला काय करत त्याच्यामुळे ध्यानात येत नाही. त्याचं जर बिल आलं असतं काय झालं असतं. कॅमेरा आहे. हे प्रत्येक सज्जनाने ध्यानात घेतात. कॅमेरे आहे, नुसते कॅमेरे नाही, माझ्या प्रभूच्या कॅमेऱ्यामध्ये जो आला ना दादा त्याचं गुप्त रीतीने लिखाण बी करणार एक आहे. त्याला चित्रगुप्त म्हणतात, तुमच्या जीवनाचं, तुमच्या आचारा विचाराचं, तुमच्या वर्तमानातल्या कर्माचं CCTV कॅमेऱ्यातही नोंद होते आणि चित्रगुप्त सारखं लिखाण करीत राहत होतात. आपलं लिखाण चालू याची आपल्याला खबर नाही. त्याच्यामुळे माणसं करतात काय दादा, करतात सांगा ना काय करतो. कोठे कोठे सरे तुझ्या पायापाशी, अंतर जानसी पांडुरंगा. खोटं कुठं देवापर्यंत पोहोचत असतं का? माझे तुकोबर म्हणतात, खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी, का बरं न सरे अंतर जानसी पांडुरंगा. माझ्या प्रभूला प्रत्येकाचं अंतकरण कळतं दादा. म्हणून परमार्थामध्ये व जगण्यामध्ये ड्रामा चालत नाही, नक्कल नाटक चालत नाही दादा. प्रापंचिकाने करू नये, हबपणे करू नये, कोणीच ड्रामा करायचं. नक्कल नाटक कोणीच करायचे नाही दादा. नक्कल नाटक तेवढ्यापुरती चालते रे दादा. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देती. ड्रामा करायचा नाही दादा, नक्कल नाटक करायचं. नक्कल नाटक माणसं केव्हा करतात, लोकांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे. पूजापाठ नाटक, पूजापाठ झाली पाहिजे, प्रशंसा झाली पाहिजे, कीर्ती झाली पाहिजे, प्रशंसा नाही दादा. याच्याकरता ड्रामा नक्कल नाटक कोणी करायचे नाही. परमार्थात बिलकुल चालत नाही. इथं सत्य चालतं. मी बोललो दादा प्रारंभाला, झूठही होत आहे, सत्यही होत आहे. वर्तमानामध्ये माणसं थोडं काही लोक मानायला लागले म्हणा, थोडेफार पैसे आले का लगेच ड्रामा करायला लागून जातात. कोणाचा ड्रामा करून चालत नाही दादा. जे सत्य आहे सत्य बाहेर पडतं. सत्य देवाला आवडतात. धर्म न कोई सत्य समान, अगम निगम पुराण बखान. सत्य धर्म आहे दादा. परोपकार धर्म आहे. परोपकार केल्याशिवाय राहू नका. सत्याचा जप करा दादा. सत्याचा तुमचा संसार शोभेल, तुमचं जीवन शोभेल. तुमच्याकडे पाहिल्यावर कोणालाही आनंद होईल दादा. पण केव्हा तुम्ही माझ्या ज्ञानवर तुकोबाच्या बोधावर विश्वास करून प्रवास करता दादा. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही दादा. ये दुनिया बड़ी जालिम है, दिल तोड़ के हंसते है. बस अच्छे को बुरा, बुरे को अच्छा कहना ये दुनिया की पुरानी आदत है. लय कान हलके करायचं नाही, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही बस. आणि लोकांकरता ड्रामा करायचा नाही, नक्कल नाटक करायचे नाही. नक्कल नाटकाचा पूजापाठही होईल रे दादा, तुमची आरती कीर्ती होईल. पण माझ्या प्रभूपर्यंत जाण्याकरता सच्चाई पाहिजे. सच्चाई पाहिजे. मन निर्मळ पाहिजे. आत एक बाहेर एक नको. अंतर्जामी का नको? त्याला सगळं काय कळतं. जाणे अंतरीचे सकळ नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. त्याला अंतरातला भाव कळतो. एवढं कशाला माझे कबीर महाराज म्हणतात,
मुंगी के पाव में घुंगरू बजता है वो अल्लाह सुनता है. ते सगळं काय कळतं अंतरातलं भाऊ. तुमच्या अंतरातलं कोणाच्या अंतरात काय गडबडी चालू आहे हे देवाला कळतं. मला कळत नाही म्हणून उभा राहिलो. देवाला कळतं. मात्र देव अनभिज्ञ नाही. मी अनभिज्ञ आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मनातलं मी समजू शकत नाही, पण तो आपल्या प्रत्येकाच्या मनातला भाव माझ्या प्रभूला कळतं. वैद्य एक केशी राजा अंतर्भाव वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. माझा भगवान म्हणजे वैद्यराज आहे. वैद्यराज आहे. वैद्यराज त्याला म्हणायचं दादा आ करण डोळे उघडन जीभ काढन असं नाही. वैद्यराज म्हणजे चेहरा पाहिला का लगेच कळता दारू किती पितो. हे वैद्यराजाला कळतं बरं का. चेहरा ओढवून आला असं गडबडल्यासारखं करायला लागलं का समजायची फार पित. चेहऱ्यावर कळतं. चेहऱ्यावर कळतं. आणि हेच तर झालं दादा. हा जो खंड पडला तरुण अवस्थेमध्येच माणसं मरण पत्करावं लागतं. याचं कारणच ते आहे फक्त साधू हे जपू शकतात वर्तमानामध्ये. बाबा आत एक बाहेर एक करू नका. लोकांनी मान्य करता आत एक वेगळंच असतं आणि बाहेरच्या अंगाने लोकांना भुलवू नका. त्यांची गुमजाव करू नका. त्यांना धोका देऊ नका. त्यांना फसवू नका. मी तुम्हाला फसवेल रे दादा, तुम्ही मला धोका द्याल, पण माझ्या प्रभूला फसवण्याच्या धोका देण्याच्या भानगडीत कोणी पडायचं नाही बरं दादा. त्याच्या एका लांगा टांगीमध्ये आपले 10 जन्म पुढे जाईल जाऊ. आणि लांगटांग कोणालाही मारित नाही दादा. कोणाशी वैर नाही माझ्या मालकाचं. सर्व प्रेम करतो माझा ईश्वर, पण प्रेम जरी करतो ना दादा आपल्या कर्माची नोंद होते दादा. कर्माची नोंद. म्हणून आत एक नसावं. अंतर्जामी जानत साचा. त्याला अंतरातला भाव कळतो. म्हणून काय करा मन का एक उपरबाचा. आत एक असतं वाणीने माणसं लोकांना गुंजाव करीत राहतात. विनाकारण काहीतरी बोलायचं वाणीचा दोष आहे. तसं काय करू नका. वर्तमानामध्ये फक्त राम देव घरी येण्याचा प्रयत्न करा. महाराज देव घरी आणण्याकरता आणखी आम्ही काय केलं पाहिजे. काय नाही म्हणले सगळे कामावर चिरा घालून दे. आज वर्तमानामध्ये फक्त देव घरी येण्याचं तेवढंच कर्म करायचं. तोच पवित्र आचार करा. देव घरी येण्याकरता कोणाला विचारा दादा का रे दादा माझ्या घरी राम येण्याकरता मी काय केलं पाहिजे. कारण वृत्तीने अनेक ठिकाणी भटकणाऱ्या जीवाला स्थैर्य देण्याकरता त्याला धीर देण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात बाबा माझा भगवान कुठं नाही सर्वत्र आहे. सर्व ठिकाणी आहे. जसा तो अंतर्व्यापी आहे म्हणजे अंतरसाक्षी आहे म्हणजे सर्व अंतरसाक्षी आहे आणि तो सर्वव्यापी आहे. ही 2 लक्षणं माझ्या प्रभूची आहे. अंतरातला भाव कळतो हे पहिलं लक्षण. आणि दुसरं लक्षण म्हणजे जिथं जाईल तिथं देव बरोबर आहे. देव तुझ्या साक्षीला आहे या भावाने जगणं म्हणजे देव घरी येण्याकरता ही लक्षण आहे. महाराज शेवटच्या चरणामध्ये त्याचा निर्वाह
भगवान तुकोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश. माझ्या मालकाचं माझ्या प्रभूचं बडेपण मोठेपणा तुकोबर आहे सांगतात. पहिला मोठेपणा तो अंतरसाक्षी आहे. प्रत्येकाच्या अंतकरणाचा भाव त्याला कळतो. कोणाच्या अंतरात काय गडबडी चालू आहे हे त्याला कळतं. म्हणून आत एक बाहेर एक नसावं. आणि दुसरी व्यापकता त्याचा दुसरा मोठेपणा आहे तो म्हणजे जिथं तिथं माझा भगवान आहे. या दोन साक्षी आल्या पाहिजे जीवाला. माझे तुकोबरा देवाच्या माध्यमातून या दुःखी जीवाशी बोलत असताना तुकोबरा म्हणतात, बाबा तुझ्या दुःखाचे परिणाम तुझा भूतकाळ आहे, तुझ्या भुलीचे परिणाम आहे. आज वर्तमानामध्ये तुझ्या घरी देव कसा येईल पाय.
देवाला सर्वच ठिकाणी पाय, सर्वांच्या हृदयामध्ये पाय, सर्व अंतरसाक्षी आहे ही पाय त्याची व्यापकता, आणि तो अंतरसाक्षी हा त्याचा मोठेपणा आहे, त्याचं हे बडपण आहे. अंतर्जामी आहे, अंतर्जामी जानत साचा, म्हणून आत एक बाहेर एक नको, आणि तो सर्व व्यापक स्वरूपाचा आहे, सर्व ठिकाणी आहे. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश. देश विदेश माझा प्रभू आहे, सर्व ठिकाणी आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैजाना. हरिव्यापक आहे, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टी पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. सर्व व्यापी आहे, सर्व साक्षी आहे, जिथं तिथं भगवान आहे. आणि म्हणून जगत असताना एक काम करावं दादा, आपल्या बरोबर जरी कॅमेरा आहे, मी सांगितलं CCTV कॅमेरा लावलेला आहे तुमच्या पाठीला, म्हणून माणसं म्हणतात पाठीला डोळे नाही. डोळे जरी नाही पण कॅमेरा लावलेला आहे. डोळे नाही, कॅमेरा आहे. आत एक बाहेर एक नसावं. आणि अमुक ठिकाणी म्हणून बऱ्याच वेळेला माझ्या प्रभूची व्यापकता लोकांना ध्यानात न आल्यामुळे माणसं फक्त मंदिरापुरतं देवाला पाहतात, आणि सभ्यतेचा आचार विचार फक्त मंदिरामध्ये करतात. मंदिरापुरता मर्यादित देव नाही दादा. जिकडं पाहिजे तिकडे देवाची अनुभूती करता आली पाहिजे. हे माझ्या प्रभूचं बडपण आहे, मोठेपण आहे. म्हणून तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश. सर्व ठिकाणी तो भरून उरलेला आहे, म्हणून जिकडं तिकडं देवाची अनुभूती करायची. जिथे जातो तेथे तो माझा संगाती, चाल विषय हाती धरून या. जिकडं जाईल तिकडं देव आहे, सर्वांच्या अंतरसाक्षी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आता वर्तमानामध्ये आहे. एक काम कर दादा, ऐसा कर घरा विराम और धंदा सब छोरई काम. विठोबा रघुमा ऐसा कर घरा विरामा और धंदा सब छोरे काम. इतना होते काय खाता जब तो अपना भूलन होता. अंतर्जामी जानत साचा मन का एक ऊपर बाचा. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव आपल्या संकरित वेळेमध्ये आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला दादा. या अभंगाचा अर्थ असाच असेल, कसा असेल हे तुकाराम महाराज भेटले एका दिवशी, तो विचारा त्यांना. पण असाच असेल माझा आग्रह नाही बरं का दादा, आग्रह नाही, पण एकच माझा एकच आग्रह आहे दादा, एकच आग्रह आहे, वर्तमानाला बिघडू देऊ नका बस. कारण पाठीमागच्या भुलीचे परिणाम प्रत्येक सज्जन आज सुखदुःखाची भोग भोगतो आहे. वर्तमानामध्ये पुन्हा भोज करून कशाला घेता दादा. पहिलं दुःख भोगता भोगता नाकात आलं दादा, नवीन भोजा कशाला वाढवून घेता. वर्तमानाला जपा दादा. वर्तमान जपायचं म्हणजे काय करायचं, संतांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या करायच्या. संतांनी जे जपलं ते जपायचं, संतांनी जे केलं ते करायचं. करू संती केले ते म्हणून. आणि आज या निमित्ताने मला नागरे साहेबाच्या ह्या व श्रद्धाच्या निमित्ताने माझ्या ईश्वर भक्तांचं, आमच्या मातांचं, तुम्हा सर्व मायबापाचं दर्शन झालं. पुन्हा एक सर्वांना प्रणाम वंदन करतो. आणि दादा आज या अरुण शिवाजी नागरे साहेब या सजनाच्या व श्राद्धाच्या निमित्ताने मी सर्वांना माझी प्रार्थना आहे, करबद्ध प्रार्थना आहे, हात जोडून विनंती करतो दादा. आमचं असं काही निमित्तानेच येणं होतं म्हणून
या नागरे साहेबाच्या या वस्त्राच्या निमित्ताने एकच माझी करबद्ध प्रार्थना आहे, मांसाहार कोणी करीत असेल त्याला माझी करबद्ध प्रार्थना आहे, मांसाहार करू नको. कोणी दारू पित असेल दारू पिऊ नको दादा. आतापर्यंत तू पेत पेत तुझं आयुष्य खत्म झालं असेल, येणाऱ्या पिढीला तरी शिक्षा दीक्षा प्राप्त होण्याकरता जीवन पवित्र कर. कोण्या सज्जनाची अजून वेळ गेली नाही दादा, वेळ गेली नाही. एका दिवसामध्ये काही क्रांती होऊ शकते दादा. आपला प्रवास पवित्र दिशेने होण्याकरता येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थाने सुखी करावं असं वाटतं. धनाच्या संग्रहाने कोणी सुखी झाला नाही आतापर्यंत. धनाचा संग्रह करू नका दादा. तुमचं आदर्श जीवन, पवित्र जीवन येणाऱ्या पिढीला आदर्श ठरलं पाहिजे असं पवित्र जीवन जगा. साहेबांच्या ह्या वर्षराधाच्या निमित्ताने सर्वांना माझी करबद्ध प्रार्थना. विशेष करून आपल्या परिसरामध्ये तरुणांची संख्या घटली, त्याचे कारण आपणच आहोत. आपला वर्तमान ज्यावेळेला बिघडतो ना दादा, त्यावेळेला आपले माता पिता रडतात आणि तरुणाई आपला आदर्श घेऊन पुढे चालते दादा. येणाऱ्या तरुणाई करता एक काम करा, तुमचं जीवन वर्तमानामध्ये पवित्र करा. पवित्र करायचं म्हणजे एकच काम करा, कोणाचा द्वेष मत्सर नको, वर्तमानाला जपा रे दादा. कोणाकडे वेगळ्या नजरेने पाहू नका, वाईट नजरेने पाहू नका. सर्वांना माझं म्हणा, जो भेटेल तो तुमचा आहे. या भावाने ज्यावेळी दिवशी जगाल ना दादा, त्यावेळी तुमच्या जगण्याची शोभा वाढून जाईल, तुमच्या जगण्याचा सेंट वाढून जाईल, सुगंध वाढून जाईल. तुम्हाला पाहिल्यावर समाज प्रणाम करेल, वंदन करेल. पवित्र जीवन जगा. कोणी पीत असेल तर पिऊ नका, याच्या पुढे जाऊन. कोणी मांसाहार करीत असेल तर खाऊ नका. पवित्र जीवन जगा. माझ्याकरता काही सांगित नाही दादा, येणाऱ्या पिढीकरता सांगतो. त्यांच्यावर उपकार करा. पिणाऱ्याने दारू प्यायचे सोडून द्या, त्यांच्यावर उपकार करा. खाणाऱ्याने खायचं सोडून द्या, त्यांच्यावर उपकार करा. त्यांना पवित्र जीवन जगण्याकरता येणारी पिढी सुखी करायचीच असेल तर आपला वर्तमान ठीक करा. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करतो. अरुण शिवाजी नागरे साहेब या सज्जनांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या उपकाराचे उत्तर आहे म्हणून आपण वर्षश्राद्ध केलं. पण आज या विश्वामध्ये जेवढं काही चांगलं पाहतो ते माझ्या ज्ञानावर आहे, तुकड्याचे उपकार आहे. त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता काही करू शकतो, काही करता येत नाही. त्यांचे उपकार फेडावेच लागतील. मग ते कसे फेडायचे? ज्ञानेश्वर काही बोललो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सलगे लाडे कोडे मग क्षमा कर. बोलताना सावधानीमधून माझ्याकडून काय चुकलं असेल, आईचं हृदय आहे, आईच्या हृदयाने क्षमा करा. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानोबरात संदेश निरोप आपल्या ह्या नागरी वस्तीवर नागरे साहेबांच्या वस्त्रादाच्या निमित्ताने झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करतो. सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय सर्व पाहुणे मंडळांना नागरी परिवाराची विनंती आहे, कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये.